एक्झरसाइजमधून आपल्याला युजर डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजे काय आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स हे आपण कसे डिफाईन करायचे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर युजर डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजे काय, तर युजरने स्वतः तयार केलेले फंक्शन्स. जसे आपण एक्सेलमध्ये वेगवेगळे फंक्शन्स वापरतो किंवा VBA मधले काही बिल्ट इन फंक्शन्स आपण VBA प्रोग्रामिंग करताना वापरतो, तसेच आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार आपले स्वतःचे काही फंक्शन्स डिफाईन करून ठेवता येतात, तयार करून ठेवता येतात. आणि अशा फंक्शन्सला युजर डिफाईन्ड फंक्शन्स असं म्हटलं जातं. तर असे युजर डिफाईन्ड फंक्शन्स कसे तयार करायचे आणि त्यांचा वापर आपल्या VBA प्रोग्राम्समध्ये कसा करायचा हे आपल्याला या एक्झरसाइजमधून समजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण युजर डिफाईन्ड फंक्शन्सबद्दल थोडंसं जाणून घेऊया. युजर डिफाईन्ड फंक्शनची ही एक छोटीशी व्याख्या आपण केली आहे. सॉफ्टवेअर कर्त्याने स्वतः तयार केलेले फंक्शन्स म्हणजे युजर डिफाईन्ड फंक्शन्स. एक साधं सोपं युजर डिफाईन फंक्शनचं जर आपण एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर ते कसं असेल, तर ते एक्झाम्पल या ठिकाणी आपण दिलेलं आहे बघा. फंक्शन हा कीवर्ड असेल फंक्शन नेम डिक्लेअर करण्यासाठी, फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी. त्यानंतर त्या फंक्शनचं नाव असेल इथे पुढे आणि राऊंड ब्रॅकेट असेल, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. तर अशा पद्धतीने फंक्शन डिक्लेअर होईल. त्या फंक्शनच्या मध्ये जे काही प्रोग्रामिंग स्टेटमेंट्स आपल्याला द्यायचे असतील ते इथे दिले जातील आणि त्यानंतर एंड फंक्शन हा कीवर्ड येईल. युजर डिफाईन फंक्शन्समध्ये आर्ग्युमेंट्स पासिंग जे आहे हे दोन प्रकारे होतं. एक म्हणजे बाय व्हॅल्यू आणि दुसरा प्रकार म्हणजे बाय रेफरन्स. आता पास बाय व्हॅल्यूमध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू युजरकडून दिली जाते, तर पास बाय रेफरन्समध्ये रेफरन्स हा आर्ग्युमेंटमध्ये सप्लाय केला जातो. त्यानंतर फंक्शन युजर डिफाईन फंक्शन्स जे आहेत हे कुठे कुठे यूज केले जाऊ शकतात, तर फंक्शन्स कॅन बी कॉल्ड बाय अनदर सबरूटीन. वेगळ्या फंक्शनमधून देखील ते कॉल केले जाऊ शकतात, सबरूटीनमधून कॉल केले जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर वर्कशीटमध्ये देखील आपल्याला इतर एक्सेल फंक्शन्सप्रमाणेच ते वापरता येतात. जसं आपण वर्कशीटमध्ये सम किंवा इतर फंक्शन्स वापरतो त्याचप्रमाणे वर्कशीटमध्ये आपण तयार केलेले म्हणजेच UDF युजर डिफाईन फंक्शन्स देखील आपल्याला वापरता येतात. आता या फंक्शन्सचा किंवा त्याच्यामध्ये तयार झालेल्या व्हेरिएबल्सचा स्कोप काय असतो, स्कोप ऑफ व्हेरिएबल्स. तर यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचा स्कोप आपल्याला बघायला मिळतो. एक म्हणजे प्रोसिजर लेवल स्कोप, दुसरा मॉड्यूल लेवल स्कोप, तिसरा प्रोजेक्ट लेवल स्कोप आणि चौथा ग्लोबल लेवल स्कोप. आता यामध्ये जनरली डिम या कीवर्डने आपण जे व्हेरिएबल्स तयार करतो ते प्रोसिजर लेवल स्कोपमध्ये येतात. आता असे व्हेरिएबल्स आपण प्रायव्हेट किंवा पब्लिक या कीवर्ड्सने देखील तयार करू शकतो. फक्त डीमने तयार केलेल्या व्हेरिएबलचा स्कोप हा प्रोसिजर लेवलला असेल. प्रायव्हेट या कीवर्डने तयार केलेला जो व्हेरिएबल असेल हा मॉड्यूल लेवल स्कोपपर्यंत असेल आणि पब्लिक या कीवर्डने तयार केलेले जे व्हेरिएबल्स असतील तर ते प्रोजेक्ट लेव्हल किंवा ग्लोबल लेवलचे असतील. प्रोजेक्ट लेव्हल स्कोप म्हणजे काय, तर प्रोजेक्टमधल्या संपूर्ण प्रोजेक्टमधल्या कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. आणि ग्लोबल लेवलमध्ये इतर प्रोजेक्टमध्ये देखील आपण बाय रेफरन्स देऊन या प्रोजेक्टचा आपण ते व्हेरिएबल्स ते फंक्शन्स ॲक्सेस करू शकतो. तर आता या युजर डिफाईन फंक्शन्सवर आधारित काही एक्झाम्पल्स, काही प्रॅक्टिकल्स हे आता आपण प्रत्यक्ष बघूया. आता आपण एक अतिशय सिम्पलसं युजर डिफाईन फंक्शन्स आपण एक फंक्शन तयार करून बघू, एक UDF तयार करून बघू ज्यामध्ये फक्त 2 लाईन्स प्रिंट केल्या जातील असं फंक्शन.
आता या प्रोग्राममध्ये आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे, एक UDF, ज्यामध्ये फक्त एकच स्टेटमेंट आपण दिलेलं आहे, debug.print. ही अशी लाईन आपण प्रिंट करून घेतलेली आहे फक्त. आणि या फंक्शनचा उपयोग आपण पुढे प्रोग्राममध्ये केलेला आहे. युजर हे फंक्शन पुढे आपण तयार केलं आहे. त्या फंक्शनमध्ये हे फंक्शन कॉल केलेलं आहे. आता हे दोन फंक्शन्स आपण इथे तयार केलेले आहेत, एक प्रिंट लाईन आणि दुसरं युजर. आता युजरमध्ये आपण काय केलं बघा, dim n ॲज इंटिजर, n नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल घेतला. इथे आपण कॉल प्रिंट लाईन हे फंक्शन आपण कॉल केलं आहे. त्यामुळे काय होईल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावर अशी लाईन आउटपुटमध्ये प्रिंट होईल. त्यानंतर पुढे डिबग प्रिंट नंबर स्क्वेअर क्यूब, पुढच्या लाईनवर नंबर स्क्वेअर आणि क्यूब असे अक्षर हे शब्द प्रिंट होतील, डिस्प्ले होतील. त्यानंतर पुन्हा आपण कॉल प्रिंट लाईन हे फंक्शन कॉल केलेलं आहे. त्यामुळे काय होईल की या नंबर स्क्वेअर क्यूब या शब्दांच्या खाली पुन्हा एक अशी लाईन प्रिंट होईल. त्यानंतर आपण पुढे दिलेलं आहे फॉर 1 to 10 डिबग डॉट प्रिंट n, म्हणजे नंबर प्रिंट करून घेतला आपण, 1 2 3 जे काय असतील ते प्रिंट होतील. मध्ये टॅब स्पेस देऊन n इंटू n म्हणजे स्क्वेअरसाठी आपण काय केलं, n इंटू n प्रिंट करून घेतले. त्यानंतर पुन्हा टॅब स्पेस देऊन n इंटू n इंटू n म्हणजे क्यूबसाठी आपण इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे. अशा पद्धतीने n ची व्हॅल्यू 1 ते 10 होईपर्यंत आपल्याला तो नंबर प्रिंट करून मिळेल, त्याचा स्क्वेअर प्रिंट करून मिळेल आणि त्याचा क्यूब प्रिंट करून मिळेल. असा एक सिंपलसा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये हे सगळे 1 ते 10 नंबर, स्क्वेअर आणि क्यूब हे प्रिंट करून आपल्याला मिळेल. नंतर पुन्हा आपण प्रिंट लाईन हे फंक्शन पुन्हा कॉल केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एक लाईन खाली ड्रॉ होईल, प्रिंट होईल. अशा पद्धतीने हे फंक्शन आपण, आता हे जे फंक्शन आहे हे आपण रन करणार आहोत कोणतं तर युजर हे फंक्शन, आणि या फंक्शनमध्ये दुसरं एक फंक्शन प्रिंट लाईन हे देखील कॉल केलेलं आहे, ते त्या वेळेस एक्झिक्यूट होईल. आता हे जे आहे युजर फंक्शन हे देखील आपण दुसऱ्या एखाद्या सबरूटीनमध्ये वगैरे कॉल करू शकतो पलीकडे. तर आता आपण युजरचा उपयोग करून बघू. तर युजर असं हे फंक्शन आपण कॉल केल्यानंतर इथे इमिजिएट विंडोमध्ये कॉल केल्यानंतर एंटर केल्याबरोबर आपल्याला हे आउटपुट मिळतं. या आउटपुटमध्ये आपण युजर फंक्शन तयार करताना जे स्टेटमेंट्स आणि जे प्रोग्रामिंग स्टेटमेंट्स वापरलेले आहेत त्यानुसार आपल्याला आउटपुट मिळतं. सगळ्यात आधी आपण प्रिंट लाईन हे फंक्शन कॉल केलं, त्यामुळे ही लाईन प्रिंट झाली इथे. त्यानंतर डिबग डॉट प्रिंट या स्टेटमेंटमुळे नंबर, स्क्वेअर, क्यूब ही लाईन प्रिंट, हे शब्द प्रिंट झाले. त्यानंतर पुन्हा आपण प्रिंट लाईन हे फंक्शन कॉल केलं इथे देखील पुन्हा, त्यामुळे ही दुसरी लाईन प्रिंट झाली. त्यानंतर पुन्हा आपण फॉर लूपमधून डिबग डॉट प्रिंट n स्क्वेअर आणि n क्यूब हे केले, त्यामुळे 1 ते 10 नंबर, त्याचा स्क्वेअर, त्याचा क्यूब असे सगळे प्रिंट झालेले. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा आपण कॉल प्रिंट लाईन केली, त्यामुळे इथे एक प्रिंट लाईन झाली. असा हा सिंपलसा एक प्रोग्राम होता ज्यामध्ये आपण दोन फंक्शन्स तयार केले आणि त्या फंक्शन्सचा या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनमध्ये कॉल करून बघितला. तर यानंतर आपण दोन फंक्शन बघूया ज्यामध्ये फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट आणि फंक्शन विथ आर्ग्युमेंट असे काही फंक्शन्स आपण बघूया. तर या प्रोग्राममध्ये बघा आपण इथे इव्हन ऑड हे एक फंक्शन तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट सप्लाय केला जाणार आहे. तर पुढे आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे युजर, यामध्ये कोणताही आर्ग्युमेंट सप्लाय केलं जाणार नाही. आणि हे जे फंक्शन आहे इव्हन ऑड हे आपण इथे
आपल्या दुसऱ्या फंक्शनमध्ये कॉल केलेलं आहे 2 वेळा. तिथे कॉल करताना त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट दिलेला आहे. तर आता ह्या प्रोग्राममध्ये आपण काय केलं आहे, इफ ए मॉड 2 ऑड इव्हनमध्ये ऑड इव्हनचा आपण प्रोग्राम टाकलेला आहे. इफ ए मॉड 2 देन 0 इक्वल टू 0 देन डिबग डॉट प्रिंट ए इज इवन नंबर एल्स ए इज ऑड नंबर. असा आपला ऑड इव्हनचा सिम्पलचा प्रोग्राम आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि ऑड इव्हनचा प्रोग्राम हा आपण इव्हन ऑड या फंक्शनमध्ये टाकलेला आहे. इव्हन ऑड हे फंक्शन कॉल केल्यानंतर आपल्याला ऑड इव्हन हे शोधून मिळणार आहे किंवा डिस्प्ले करून मिळणार आहे. आता इथे आपण डायरेक्ट ऑड इव्हन ऑड हे फंक्शन कॉल करू शकतो. इव्हन अंडरस्कोअर ऑड, तिथे आपल्याला एक व्हॅल्यू सप्लाय करायची. कोणती एक व्हॅल्यू देऊया आपण, 4 ही व्हॅल्यू देऊया. एंटर. आता 4 इज ॲन इव्हन नंबर असं आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. तर आपल्याला 4 हा ही इव्हन संख्या असं आउटपुट मिळालेलं आहे. या इव्हन फंक्शनला, इव्हन ऑड फंक्शनला आपण दुसरं एक फंक्शन तयार करून त्याच्यामध्ये कॉल केलेलं आहे 2 वेळा. आणि तिथे आपण व्हॅल्यू जी आहे इंटिजर व्हॅल्यू ही ऑलरेडी सप्लाय केलेली आहे इव्हन ऑडमध्ये. आता बघूया युजर हे फंक्शन कॉल करून बघू. युजर एंटर. युजर या फंक्शनमध्ये इव्हन ऑड हे फंक्शन इथे कॉल केलेलं आहे आणि त्याला 23 ही व्हॅल्यू सप्लाय केलेली आहे. त्यामुळे आपल्याला मेसेज येतो 23 इज ॲन ऑड नंबर. आता पुढे दुसऱ्या लाईनवर पुन्हा इव्हन ऑड हे फंक्शन कॉल केलं आहे. तिथे 56 ही व्हॅल्यू दिली. आपल्याला त्याचं आउटपुट मिळालं 56 इज ॲन इव्हन नंबर. अशा पद्धतीने आपण हे 2 इथे फंक्शन्स तयार केले. एक विथ आर्ग्युमेंट आणि दुसरा विदाउट आर्ग्युमेंट. आता या प्रोग्राममध्ये बघा, या प्रोग्राममध्ये आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे प्रिंट स्टार्स, किंवा आपण याला प्रिंट कॅर असंही म्हणू शकतो. तर प्रिंट स्टार हे फंक्शन आपण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये एक इंटिजर व्हेरिएबल घेतला आहे आणि एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेला आहे सी. तर सी कशासाठी, तर आपल्याला जे कॅरेक्टर पुन्हा पुन्हा प्रिंट करायचं असेल त्याच्यासाठी सी, आणि ते कॅरेक्टर किती वेळा प्रिंट करायचं आहे ते देखील युजरकडून तो नंबर घ्यायचा आहे, ती संख्या घ्यायची आहे, त्याच्यासाठी एन. आता पुढे फॉर लूपचा आपण उपयोग केला आहे आणि फॉर लूपच्या काउंटिंग व्हेरिएबलसाठी आपण इथे एक्स डिक्लेअर केलेला आहे ॲज इंटिजर. फॉर एक्स इक्वल टू 0 to n, म्हणजे समजा युजरनी 10 अशी संख्या दिली आणि @ किंवा स्टार किंवा कोणतंही चिन्ह दिलं इथे, ABCD कोणताही अक्षर दिलं, तर ते अक्षर तितक्या वेळा प्रिंट होईल. किती वेळा, तर जितक्या वेळा इथे n ची व्हॅल्यू असेल तितक्या वेळा. फॉर एक्स इक्वल टू 0 to n डिबग डॉट प्रिंट सी नेक्स्ट, तर n अप टू n टाइम्स ते कॅरेक्टर प्रिंट होईल सरळ एका ओळीमध्ये. असं हे एक फंक्शन बनवलेलं आहे आपण. नंतर तेच फंक्शन आपण इथे कॉल केलेलं आहे आणि या युजर फंक्शनमध्ये आपण एक रेडियस नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल घेतला आहे रॅड. आणि या प्रोग्राममध्ये, या फंक्शनमध्ये आपण काय केलेलं आहे, तर रेडियस, एरिया, सर्कम्फरन्स याचा एक टेबल तयार करून घेतलेला आहे. 1 ते 10 या संख्यांसाठी रेडियस 1 ते 10 अशी संख्या आहे. समजा रेडियस 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, असे 1 ते 10 रेडियस. तर रेडियस 1 असताना एरिया, सर्कम्फरन्स किती, 2 असताना एरिया किती, सर्कम्फरन्स किती, या पद्धतीचा एक टेबल आपल्याला या प्रोग्राममधून मिळणार आहे. तशी रचना आपण इथे केलेली आहे. फॉर रॅड इक्वल टू 1 to 10 डिबग प्रिंट रॅड टॅब स्पेस देऊन पुढे एरियासाठीचं सूत्र आपण इथं दिलं आहे 3 पाय आर स्क्वेअर, म्हणजे 3.14 इंटू रॅड आर स्क्वेअर. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपण पुढे इथं दिलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला रेडियस आणि सर्कम्फरन्स मिळणार आहे या प्रोग्राममधून. आता हा प्रोग्राम रन करून बघूया आपण, आपल्याला काय मिळतं. या ठिकाणी आपण स्टार दिलेला आहे म्हणून स्टारची इथे लाईन आलेली आहे.
आणि इथे आपण 30 संख्या दिल्यामुळे 30 स्टार इथे डिस्प्ले झाले. पुढच्या लाईनला आपण 33 अशी संख्या दिल्यामुळे हे 33 हे चिन्ह डिस्प्ले झालेले आहेत. तर या पद्धतीने आपण आपल्याला हवे ते चिन्ह इथे डिस्प्ले करू शकतो. इथे आपण समजा डॉलर अशी साईन दिली आणि इथे इक्वल टू अशी साईन दिली, तर आपला आउटपुट कसा असेल बघा. तर आपला आउटपुट असा असेल, डॉलर साईनची इथे लाईन मिळाली आपल्याला आणि इथे इक्वल टूची लाईन मिळाली. मग हे काम कोण करतात, तर प्रिंट स्टार्स हे फंक्शन करतात, जे आपण इथे डिफाईन केलेलं आहे आणि इथे फक्त कॉल केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले फंक्शन्स आपण कॉल करू शकतो तयार करून. आता आपण पुढचा एक प्रोग्राम बघू, ज्यामध्ये आपण एक हायपॉट या नावाचं फंक्शन तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते फंक्शन आपण पुन्हा पुढे कॉल केलेलं आहे. तर या प्रोग्राममधून आपल्याला हायपोटेनस मिळवायचा आहे. हायपोटेनस म्हणजे काय, तर राईट अँगल ट्रायंगलची लॉंगेस्ट साईड म्हणजे हायपोटेनस. तर त्यासाठी आपण फंक्शन तयार केलेलं आहे हायपॉट. तिथे आपण ए हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याचा डेटा टाईप डबल असा डिक्लेअर केलेला आहे. बी हा एक व्हेरिएबल डबल या डेटा टाईपचा डिक्लेअर केला आहे आणि हायपॉट हे फंक्शन देखील आपण डबल या डेटा टाईपमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. फंक्शन हायपॉट त्या फंक्शनला देखील आपण ॲज डबल असं डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या फंक्शनच्या मध्ये असलेल्या जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांना देखील आपण डबल या डेटा टाईपमध्येच डिक्लेअर केलेले आहे. ए ॲज डबल, बी ॲज डबल. हायपॉट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इंटू ब्रॅकेट ए इंटू ए प्लस बी इंटू बी. हायपॉट म्हणजे आपल्याला कशा मिळणार आहे, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर चा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर आपल्याला मिळणार आहे हायपोटेनियस. आता हे जे फंक्शन आहे हायपॉट हे आपण इकडे पुढे कॉल केलेलं आहे. पुढे आपण ते फंक्शन जे आहे ते फंक्शन F1 इथं कॉल केलेलं आहे हायपॉट 3, 4 असं. म्हणजे त्या राईट अँगल ट्रायंगलच्या दुसऱ्या दोन साईड्स ज्या आहेत ते आपण दिलेले आहेत 3 आणि 4. तर लॉंगेस्ट साईड जी आहे ती आता आपल्याला मिळणार आहे या हायपॉट फंक्शनमुळे. ते आपण इथे डिबगमध्ये प्रिंट करणार आहोत. हायपोटेनियस इज 5. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3 आणि 4 अशा दोन साईड्स असतील तर त्याची तिसरी साईड जी आहे लॉंगेस्ट साईड ती असेल 5. म्हणजे सर्वात लांब साईड जी आहे ती 5 असणार आहे. तर असा हा एक छोटासा प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण त्रिकोणाच्या दोन ज्या बाजू आहेत राईट अँगल ट्रायंगलमधल्या काटकोनातल्या दोन बाजू आपण इथे या फंक्शनमध्ये दिल्या तर आपल्याला तिसरी बाजू जी सगळ्यात मोठी बाजू असते हायपोटेनियस ती आपल्याला इथे मिळते. आता हे एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू हा प्रकार आपल्याला बघायला मिळतोय. इथे आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे टेस्ट बाय व्हॅल. इथे बाय व्हॅल्यू हे फंक्शन कॉल केलं जाणार आहे. इथे n हा एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला आहे आणि हा मेसेज आपण एक डिस्प्ले केलेला आहे ज्याच्यामध्ये n डिस्प्ले होईल आणि कॉल्ड फंक्शन जे आहे जे फंक्शन आपण कॉल करणार आहोत ते इथे डिस्प्ले होईल. आणि दुसरा एक आपण आउटपुट स्टेटमेंट दिलेलं आहे आफ्टर रिटर्निंग फ्रॉम मल्टिप्लाय फंक्शन. म्हणजे कॉल फंक्शन जे आहे कॉल केलेलं त्याच्यातून रिटर्न झाल्यानंतर n ची व्हॅल्यू काय असणार आहे. आणि मल्टिप्लाय फंक्शनमध्ये काय दिलं आहे आपण, तर मल्टिप्लाय बाय 5 n ॲज इंटिजर. फंक्शन इटसेल्फ इज अन इंटिजर टाईप. n इक्वल टू n इंटू 5 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल टू n. म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 या फंक्शनला आपण पुन्हा n ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे.
आता इनसाइड द मल्टिप्लाय फंक्शन एन ची व्हॅल्यू काय असणार आहे हे इथे डिस्प्ले होईल या फंक्शनमध्ये. तर आता हे एक्झाम्पल आपल्याला फंक्शनमधला कॉल बाय व्हॅल्यू हा प्रकार समजावून देते. तर याचं आउटपुट आपण बघितल्यावर आपल्याला काय दिसतं बघा. त्या आउटपुटसाठी आपल्याला इथे टेस्ट बाय व्हॅल आणि एक संख्या देऊ आपण 3 ही संख्या देऊया. तर इनसाइड मल्टिप्लाय फंक्शनच्या मध्ये मल्टिप्लाय बाय 5 हे जे फंक्शन आहे या फंक्शनमध्ये n इक्वल टू n इंटू 5 3 इंटू 5 15 अशी संख्या आपल्याला मिळते. इनसाइड द कॉलिंग फंक्शन n इज 15 आणि मल्टिप्लाय फंक्शन इज 15 अशा दोन व्हॅल्यू. आता इथे कॉलिंग फंक्शनमध्ये n हा 15 आहे. n इक्वल टू n इंटू 5 झाल्यामुळे n ची फायनल व्हॅल्यू ही 15 आहे आणि ती इथे डिस्प्ले झालेली आहे. म्हणजे आउटसाईडचं जे फंक्शन आहे कॉलिंग फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा n ची व्हॅल्यू आपल्याला मिळते n इक्वल टू 15 आणि कॉल्ड फंक्शन जे आहे त्याची काय व्हॅल्यू आहे ती देखील आपल्याला इथे मिळते, ती देखील 15 असं आहे. त्यानंतर आफ्टर रिटर्निंग फ्रॉम मल्टिप्लाय फंक्शन n मल्टिप्लाय फंक्शनमधून बाहेर आल्यानंतर कॉलिंग फंक्शनमध्ये पुन्हा आपण n डिस्प्ले केला तर त्याची व्हॅल्यू देखील आपल्याला 15 मिळते. अशा पद्धतीने कॉल बाय व्हॅल्यू हे आपल्याला या फंक्शनमध्ये बघायला मिळते. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉल बाय रेफरन्स हा जो दुसरा प्रकार आहे फंक्शन कॉलिंगचा तो अभ्यासायला मिळतोय. यामध्ये टेस्ट बाय रेफ हे एक फंक्शन आपण तयार केलेलं आहे. यामध्ये n हा इंटिजर व्हेरिएबल घेतला आहे. त्यानंतर दुसरं फंक्शन आपण तयार केलेलं आहे स्क्वेअर. आता यामध्ये बाय रेफ n ॲज इंटिजर हे फंक्शन आहे. स्क्वेअरसाठीचा हा एक छोटासा प्रोग्राम आपण या फंक्शनमध्ये टाकलेला आहे. n इक्वल टू n इंटू n स्क्वेअर इक्वल टू n. स्क्वेअर या फंक्शनला n ची व्हॅल्यू आपण पुन्हा असाइन केलेली आहे. तो व्हॅल्यू रिटर्न करताना स्क्वेअर रिटर्न करेल. आता इथे डिबग डॉट प्रिंट हे आपण स्टेटमेंट दिलं. या स्टेटमेंटने आपण n इथे डिस्प्ले केलेला आहे. त्यानंतर आता या स्टेटमेंटमध्ये n डिस्प्ले होईल जो सुरुवातीला n आहे, n ची व्हॅल्यू दिलेली असेल. आपण जेव्हा हे फंक्शन टेस्ट बाय रेफ असं देऊ. आता इथे जो आपण जी संख्या देणार आहोत आपण तर ही व्हॅल्यू या n मुळे डिस्प्ले होईल आणि ती 3 जशी तशी डिस्प्ले होईल. त्यानंतर हे फंक्शन कॉल केलं जाईल आणि हे फंक्शन कॉल केल्यानंतर त्यानंतर हा जो मेसेज आहे हा डिस्प्ले होतो इनसाइड द मल्टिप्लाय फंक्शन n इज आणि n. आता n इथे स्क्वेअर असणार आहे तो 9 डिस्प्ले होतो आणि आफ्टर रिटर्निंग फ्रॉम मल्टिप्लाय फंक्शन n इज 9 अशा पद्धतीने. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉल बाय रेफरन्स हा प्रकार बघायला मिळतो. तर या छोट्याशा प्रोग्राममध्ये आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे आणि हे फंक्शन आपल्याला आपल्या एक्सेल वर्कशीटमध्ये वापरता येईल. या फंक्शनचं आउटपुट आपल्याला इथे इमिजिएट विंडोमध्ये मिळणार नाही किंवा इकडे तिकडे आपण त्याच्यासाठी हे फंक्शन तयार केलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलंही आउटपुट दिलेलं नाही. तर आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते आपल्या एक्सेल वर्कशीटमध्ये. तर या फंक्शनकडे बघा. फंक्शनचं नाव आपण सर्कलच्या एरियासाठी आपण एक फंक्शन तयार केलेलं आहे. त्यामध्ये रॅड हा एक व्हेरिएबल आपण तयार केलेला आहे रेडियस ॲज इंटिजर आणि सर्कल एरिया या फंक्शनला आपण बाय रेफरन्स रेडियस काय दिलेला आहे, फॉर्म्युला काय दिलेला आहे तर 3.14 म्हणजे पाय इंटू रेडियस स्क्वेअर r इंटू r रॅड इंटू रॅड
असं आपण हे फंक्शन तयार केलेलं आहे. आता याचं आउटपुट जे असणार आहे रॅड इंटू पाय, याचं आउटपुट हे सर्कल या फंक्शनला असाइन होईल, ते आपल्याला वर्कशीटमध्ये मिळेल. आता या फंक्शनचा वापर आपण वर्कशीटमध्ये करून बघूया. इक्वल टू CIRC एरिया आपण तयार केलेलं फंक्शन आता इथे आपल्याला दिसतंय फंक्शन म्हणून, आणि त्या ठिकाणी आपण एरिया आपल्याला मिळणार आहे सर्कलचा. जर त्रिज्या 5 असेल असं समजा, रेडियस आपण 5 दिला आहे, एंटर केल्यावर आपल्याला 5 रेडियस असलेल्या सर्कलचा, वर्तुळाचा एरिया, क्षेत्रफळ एवढं आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपले स्वतःचे फंक्शन्स देखील VBA मार्फत VBA चा उपयोग करून तयार करू शकतो एक्सेलमध्ये, आणि त्यांचा आपल्याला एक्सेलमध्ये अशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो. इक्वल टू CIRC एरिया, या सेलचा आपण रेफरन्स दिला तर आपल्याला इथे जी व्हॅल्यू आपण देऊ, 1 अशी व्हॅल्यू दिली तर 1 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा आपल्याला एरिया मिळेल. 2 अशी व्हॅल्यू दिली तर 2 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा आपल्याला एरिया मिळेल. आता इथे आपण 1, 2 अशी जर व्हॅल्यू दिल्या आणि एक्सेलमध्ये ज्याप्रमाणे आपण फॉर्म्युला ड्रॅग करतो तसं इथे आपण याला ड्रॅग केला तर आपल्याला रेडियस 1 असलेल्या वर्तुळाचा, 2 असलेल्या वर्तुळाचा, 3 असलेल्या वर्तुळाचा, असं सर्व वर्तुळांचा आपल्याला एरिया इथे मिळतो. तर अशा पद्धतीने आपण युजर डिफाईन फंक्शन जे आहेत ते आपण प्रत्यक्ष डिफाईन करून एक्सेलमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. प्रायव्हेट फंक्शन टाईप आणि पब्लिक फंक्शन टाईपमध्ये काय फरक असतो, किंवा डेटा टाईप आपण डेटा जर डिक्लेअर करताना प्रायव्हेट किंवा पब्लिक डिक्लेअर केला, किंवा फंक्शन प्रायव्हेट किंवा पब्लिक डिक्लेअर केलं तर त्याच्यामध्ये कसा फरक पडतो ते बघण्यासाठी आपण एक प्रोग्राम बघूया. तर या प्रोग्राममध्ये आपण एक फंक्शन हे प्रायव्हेट डिक्लेअर केलेलं आहे, आणि हे 2 फंक्शन जे आहेत हे पब्लिक आहेत. ज्यांना आपण असा कीवर्ड असाइन केलेला नसेल ते बाय डिफॉल्ट पब्लिक फंक्शन म्हणून डिक्लेअर होतात. जर आपल्याला फंक्शन प्रायव्हेट डिक्लेअर करायचं असेल तर मात्र आपल्याला तिथे स्पेसिफिकली प्रायव्हेट असा शब्द, असा कीवर्ड यूज करावा लागतो. डिम या कीवर्डनी आपण जो व्हेरिएबल डिक्लेअर करतो तो प्रायव्हेट व्हेरिएबल असतो. तो विदिन दॅट प्रोसिजर तो फक्त ॲक्सेसिबल आहे, आणि जर आपण व्हेरिएबल पब्लिक व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर केला तर तो मात्र विदिन दॅट प्रोजेक्ट कुठेही ॲक्सेसिबल असू शकतो. तर आता या ठिकाणी आपण पहिला फंक्शन तयार केलेले फर्स्ट सब, त्याच्यामध्ये x आणि y च्या 2 व्हॅल्यूज दिल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये कॉल थर्ड सब, तिसरा सब कॉल केलेला आहे. असं हे पहिला फर्स्ट सब या फंक्शनचं स्ट्रक्चर आहे. सेकंड सब हे फंक्शन आपण तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त एक मेसेज डिस्प्ले केलेला आहे, debug.print, आणि हा मेसेज. आणि थर्ड सबमध्ये debug.print x, debug.print y, आणि कॉल सेकंड सब याच्यामध्ये कॉल केलेलं आहे. अशा पद्धतीचं आपण थर्ड सब तयार केलेलं आहे. तर यामध्ये आता आपण फर्स्ट सब रन करून बघूया. फर्स्ट सब रन केल्यानंतर आपलं थर्ड सब कॉल केलं गेलं. थर्ड सबमध्ये काय आहे तर debug.print. आता इथे 2 व्हॅल्यूज असाइन केल्या गेल्या, x ला 10, y ला 20 अशा व्हॅल्यू असाइन करून थर्ड सब कॉल केलं गेलं. तर थर्ड सब या फंक्शनमध्ये काय आहे, debug.print x प्रिंट करायला सांगितलं. x मध्ये ऑलरेडी इथे 10 ही व्हॅल्यू असाइन झाली, म्हणजे 10 प्रिंट झाला. त्यानंतर debug.print y, इथे y मध्ये ऑलरेडी 20 ही व्हॅल्यू असाइन झाली फर्स्ट सब स्टार्ट झाल्यानंतर.
आता इथे प्रिंट वाय म्हटल्यावरती 20 ही व्हॅल्यू प्रिंट झाली. त्यानंतर थर्ड सबमध्ये शेवटचं स्टेटमेंट आहे सेकंड सब, कॉल सेकंड सब. सेकंड सब कॉल केलं. सेकंड सबमध्ये काय आहे तर हा मेसेज आहे, तो इथे डिस्प्ले झाला. असं हे फर्स्ट सब आपल्याला आउटपुट देतं. आता हे जे प्रायव्हेट सब आहे सेकंड सब, हे आपण कॉल करण्याचा प्रयत्न केला तर ते कॉल केलं जाऊ शकतं का हे आपण बघूया. सेकंड सब, आता सेकंड सब हे कॉल केल्यानंतर आपल्याला एरर मेसेज येतो. कारण काय तर आपण या मॉड्यूलच्या बाहेरून आपण मॉड्यूल 1चे ते मेंबर्स आहेत, मॉड्यूलच्या बाहेरून आपण त्याला कॉल करतो, सेपरेटली कॉल करतो. तर त्यामुळे ते कॉल केलं जाऊ शकत नाही, ते मॉड्यूलच्या बाहेरून कॉल नाही करता येत. तर मॉड्यूलचा जे इतर मेंबर्स आहेत फर्स्ट सब किंवा थर्ड सब यांच्यामध्ये त्यांना कॉल केलं जाऊ शकतं सेकंड सबला. उदाहरणार्थ इथे जर आपण या सब 1मध्ये सेकंड सब कॉल केला तर इथे देखील सेकंड सब कॉल होऊ शकेल डायरेक्ट, थर्ड सब कॉल न करता. तर थर्ड प्रायव्हेट सब या पद्धतीने बाहेरून आपल्याला कॉल करता येत नाही. तर हा फरक आहे प्रायव्हेट सब रूटीन्स किंवा प्रायव्हेट फंक्शन्स आणि पब्लिक सब रूटीन्स किंवा पब्लिक फंक्शन्स मधला. या एक्झरसाइजमधून आपण युजर डिफाईन फंक्शन्स बघितले, त्यानंतर प्रायव्हेट फंक्शन, पब्लिक फंक्शन याच्यामधला फरक बघितला. तसंच फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू, फंक्शन कॉल बाय रेफरन्स. त्यानंतर आपण तयार केलेले फंक्शन्स एक्सेल वर्कशीटमध्ये कशा पद्धतीने आपण उपयोगात आणू शकतो हे आपण आजच्या या एक्झरसाइजमधून बघितलं. तर नेक्स्ट एक्झरसाइजमध्ये आपण मॅक्रोजबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत.